बुलढाणा जिल्ह्यातील चिखलागाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आलेल्या हजारो कमेंटमधून एक तीव्र आणि परस्पर विरोधी चित्र समोर येतं। मोठ्या संख्येने लोक अमोल कोणी यांच्या बाजूने उभे राहतात। हा खरा शिवाजी महाराजांचा मावळा आहे। 18 प्रगट जाती तुमच्या पाठीशी आहेत। तुम्ही सत्य बोलणे आहात आणि सरकारने अमोल कोणींना पोलीस संरक्षण द्यावे अशा भावना व्यक्त करत आहे। अनेकांना वाटतं की त्यांना जातीयवादाविरोधात आणि समाज एकतेसाठी आवाज उठवला असून त्यांचा जीव धोक्यात आहे। दुसरीकडे काही जण मात्र त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत की त्यांनी सुपारी घेतली आहे, राजकारणासाठी बोलत आहे आणि हा मराठा समाजात फूट पाडत आहे। या सगळ्या वादात मनोज जरांगे पाटील यांच्यावरही थेट आरोप होत असून ते विषय डायव्हर्ट करत आहेत, जातीवाद पसरत आहेत आणि चिखला प्रकरणात कट रचला गेला आहे अशी मते समोर येतात। काही कमेंटमध्ये तर नार्को टेस्ट करा, CDR तपासा, CCTV फुटेज सार्वजनिक करा अशा थेट चौकशीच्या मागण्या केल्या जात आहेत। या सर्व प्रतिक्रियेतून समाज दोन गटात विभागलेला दिसतो। एक गट अमोल कोणींचा सत्य बोलणारा समाज सुधारक मानतो, तर दुसरा गट त्यांना विश्वासघातक ठरवत आहे। या वादामुळे हा विषय राजकारण, महापुरुषांच्या नावाचा वापर आणि कायदा सुव्यवस्थेवरील विश्वास यांच्याशी जोडला गेला आहे। आता सगळ्यात मोठा सस्पेन्स असा की या प्रकरणामागे खरोखर कट आहे की सोशल मीडियावरील भावना भडकवून सत्य धूसर केले जात आहे आणि या संघर्षात अखेर समाज एकत्र येणार की अजून खोलवर विभागला जाणार।